नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जे टायटल वाचलं आहे की ग्रुप डी साठी PYQचा अभ्यास करत असाल तर चुकताय, ते अगदी योग्य वाचलं आहे. मी जे काही आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ते अगदी काळजीपूर्वक ऐका. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण अर्धवट ज्ञान हे विषासमान असते. मी जे काही सांगणार आहे ते मोठमोठे क्लासेसवाले हजारो रुपये फीस घेऊन पण सांगत नाही. पण तुम्हाला जर ग्रुप डीची परीक्षा पास करायची असेल तर नक्की ऐका. तुम्हाला जर माझं बोलणं स्लो वाटत असेल तर व्हिडिओचा स्पीड वाढवून घ्या, पण काळजीपूर्वक ऐका आणि शेवटपर्यंत ऐका. बरेच विद्यार्थी ग्रुप डी परीक्षेची तयारी करत असतील आणि तयारी करताना प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर म्हणजेच ग्रुप डीच्या 2022मध्ये ज्या परीक्षा झाल्या आहेत ते पेपर सॉल्व्ह करून बघत असतील. बऱ्याच जणांनी ते पेपर रट्टा मारून टाकले असतील. 2022चे पेपर जर सोडवले तर 80-90 स्कोअर बऱ्याच लोकांचा येत असेल. पण 2022चे पेपर सोडवून आता उपयोग होईल का? सध्या 2025 चालू आहे, म्हणजे मागचे ग्रुप डीचे पेपर होऊन 3 वर्ष होऊन गेलेत. आता तुम्ही विचार करा, 3 वर्षानंतर रेल्वेच्या प्रश्नांचा पॅटर्न सेम असेल का? काही दिवसांपूर्वी रेल्वे NTPCची एक्झाम झाली. NTPCची तयारी करताना NTPCचे 2020-21मध्ये झालेल्या पेपरची प्रॅक्टिस करणारे खूप विद्यार्थी मी बघितले आहेत. अगदी प्रश्नपत्रिका पाठ केलेल्या त्या मुलांनी 85-90+ स्कोअर येत होता मुलांचा. तरी त्यातील बऱ्याच विद्यार्थ्यांची CBT1 क्लिअर झाली नाहीये. एवढा अभ्यास करून सुद्धा असं का झालं असेल? कारण प्रश्नांचा पॅटर्न बदललेला होता. 2020-21च्या NTPCच्या पेपरमध्ये बुद्धिमत्ताचे प्रश्न बघितले तर प्रत्येक पेपरमध्ये आरशातील प्रतिमा ओळखा किंवा पाण्यातील प्रतिमा ओळखा अशा प्रकारचे प्रश्न होते. 2025मध्ये झालेल्या NTPC परीक्षेतील एकाही पेपरमध्ये प्रतिमा ओळखण्याचे प्रश्न नव्हते. तसंच गणिताचं बघितलं तर 2020-21च्या पेपरमध्ये डेटा इंटरप्रिटेशन म्हणजेच ग्राफ्स, पाय चार्ट्स या टॉपिक्सवर 4 ते 5 प्रश्न हमखास होते. आत्ताच्या 2025च्या पेपरमध्ये डेटा इंटरप्रिटेशनवर अजिबात प्रश्न नव्हते. GK GSचं बघितलं तर यावर्षी करंट अफेअर्सवर जास्त भर दिलेला होता आणि करंट अफेअर्ससाठी 2021च्या प्रश्नपत्रिका बघून तर काही उपयोग नाही. त्यामुळे एवढा अभ्यास करून पण बऱ्याच विद्यार्थ्यांची NTPC CBT1 क्लिअर झाली नाही. तुम्ही सुद्धा ग्रुप डी साठी जर 2022च्या ग्रुप डी PYQचा अभ्यास करत असाल तर तुम्ही सुद्धा तीच चूक करताय. आता 3 वर्षानंतर रेल्वेचा पॅटर्न काही सेम राहणार नाही. रेल्वेचा पॅटर्न हा थोड्या दिवसांनी बदलत असतो. मग आता नेमकं काय करायला पाहिजे, नेमका कसा अभ्यास करायला पाहिजे ते ऐका. ग्रुप डीच्या पेपरमध्ये 4 सब्जेक्ट असतात: गणित, बुद्धिमत्ता, जनरल नॉलेज आणि विज्ञान. या 4ही विषयांचा अभ्यास रेल्वेच्या ज्या लेटेस्ट परीक्षा झालेल्या आहेत त्या परीक्षांचे पेपर सोडून करायला पाहिजे. रेल्वेची सर्वात लेटेस्ट एक्झाम ही NTPCची झालेली आहे. NTPCच्या पेपरमध्ये गणित, बुद्धिमत्ता आणि जनरल नॉलेज हे 3 सब्जेक्ट असतात. ग्रुप डीसाठी हे 3 सब्जेक्ट आणि विज्ञान एक्स्ट्रा असतो. मग ग्रुप डीचा अभ्यास करताना तुम्ही बुद्धिमत्ता, गणित आणि GK या 3 विषयांसाठी तुम्ही रेल्वे NTPC 2025चे पेपर सोडून बघितले पाहिजे. बुद्धिमत्ता आणि गणित विषयांसाठी 2025मध्ये झालेल्या NTPC ग्रॅज्युएट लेवल किंवा अंडर ग्रॅज्युएट लेवल कोणतेही पेपर सोडवले तरी चालेल. जनरल नॉलेजसाठी मात्र NTPC अंडर ग्रॅज्युएट लेवलच्या पेपरमधील प्रश्नांचा सराव करा, कारण अंडर ग्रॅज्युएट एक्झाम ही सर्वात लेटेस्ट एक्झाम होती आणि एकूण 57 शिफ्टमध्ये पेपर झालेले आहेत. प्रत्येक पेपरमधील 40 प्रश्न असे 57 शिफ्टमधील सर्व प्रश्न बघितले तर साधारण 2000+ प्रश्नांचा तुमचा सराव होईल. फक्त एवढं केलं तरी तुमचं जनरल नॉलेज कव्हर होऊन जाईल. हे सर्व 57 शिफ्टमधील जनरल नॉलेजचे प्रश्न मी आपल्या YouTube चॅनलवर घेणार आहे. सर्व प्रश्न हे मराठीमधून अवेलेबल करून दिले जातील. आता राहिलं सामान्य विज्ञान. विज्ञानासाठी काय अभ्यास करायचा? विज्ञान विषय रेल्वेच्या ALP किंवा टेक्निशियन एक्झाममध्ये विचारला जातो. मग विज्ञानासाठी
रेल्वेच्या ज्या लेटेस्ट ALP किंवा टेक्निशियनच्या परीक्षा झाल्या असतील ते पेपर तुम्ही बघितले पाहिजे. ALP किंवा टेक्निशियनची जी लेटेस्ट परीक्षा झालेली असेल त्यातून तुम्हाला विज्ञानाच्या प्रश्नांचा सराव करावा लागेल. या अशा प्रकारे तुम्हाला रेल्वे ग्रुप डी साठी अभ्यास करावा लागेल. आपल्या या YouTube चॅनलवर आपण बुद्धिमत्ताचे लेटेस्ट 15-16 पेपर सोडवून घेतलेले आहे. त्यातून तुम्ही बुद्धिमत्ताचा अभ्यास केला तर बुद्धिमत्ता सहज कव्हर होऊन जाईल. बुद्धिमत्ता हा सर्वात सोपा विषय आहे चारही विषयांपैकी. त्यामध्ये एकही मार्क जाणार नाही असा आपला अभ्यास असला पाहिजे. गणित सुद्धा आपल्या चॅनलवर लवकरच आपण सुरू करत आहे. गणितामध्ये फुल मार्क्स घेणं थोडं अवघड असतं, कारण गणितात 2 ते 3 प्रश्न हे अवघड असतातच. त्यामुळे गणितात 25 पैकी 25 जरी नाही पण 25 पैकी 20+ प्रश्न आपल्याला सोडवता आलेच पाहिजे. त्यानुसार तुम्ही गणिताचा अभ्यास करा. जनरल नॉलेज आणि विज्ञानासाठी पण योग्य ते मार्गदर्शन तुम्हाला आपल्या चॅनलवर केलं जाईल. तर थोडक्यात या अशा प्रकारे तुम्हाला ग्रुप डी साठी अभ्यास करावा लागेल. आपलं टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे, त्यावर मी प्रश्नपत्रिका शेअर करत असतो. ज्यांनी टेलिग्राम चॅनल जॉईन केलेलं नसेल त्यांनी चॅनल जॉईन करून घ्या. चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे. मी जे काही सांगितलं ते जर योग्य वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला काही सांगायचं असेल किंवा काही शंका असतील तर कमेंट करा. मी सर्वांच्या कमेंट बघण्याचा आणि रिप्लाय करण्याचा नक्की प्रयत्न करेन. माझं सांगणं तुम्हाला पटलं असेल तर हा व्हिडिओ तुमच्या ग्रुप डीची तयारी करणाऱ्या मित्रांना सुद्धा नक्की शेअर करा, जेणेकरून विद्यार्थी योग्य दिशेने अभ्यास करतील. धन्यवाद.